अकोला केंद्रावरून 4 मेगाहर्ट्झ वर आम्ही आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळी प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा फोन इन कार्यक्रम सूरसंवाद. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला आहे सीमा तरहाळकर यांनी. तांत्रिक सहाय्य गजानन गवारे आणि राजेश जाधव यांचं. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत विनोद गवळी. सूरसंवाद. हॅलो, कार्यक्रम सूरसंवाद. हॅलो, सूरसंवाद. मी बडे प्लॉट पुलगावहून सुनील पेंदाम बोलत आहो. सुनीलजी नमस्कार. नमस्कार मॅडम, नमस्कार. कसे आहात सुनीलजी तुम्ही? कारण की अकोल्याचं तापमान तर खूप वाढत चाललेलं आहे, गरमी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कसे आहात तुम्ही? मी तर ठीक आहो मॅडम. मग गरमीमध्ये खूप बेहाल आहे. पशु पक्षी माणसाच्या खूपच गरमीमध्ये पुष्कळ लोक हे होऊन राहिले. बरोबर बरोबर. पण तरी प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावं आणि बाहेर निघणं शक्यतो टाळावं. आणि खूपच गरज असेल तर कानाला बांधून वगैरे बाहेर निघायला हवं. 12 ते 4 वाजेपर्यंत तर आम्ही घरीच राहतो मॅडम. हो हो. सुनीलजी कुठल्या गाण्याला फरमाईश आहे? गाणे के बोल है रिम झिम गिरे सावन. हा, तर सुनीलजी मंजिल या चित्रपटातील गाणं तुम्हाला ऐकायचंय, बरोबर? आणि बाकी काय म्हणता सुनीलजी? बाकी तर खूप आम्ही तर पाणीची वाट पाहून राहिलो, पाऊस केव्हा येते म्हणून. हो, कारण की प्रत्येक जण आता गरमीने खूप हैराण झालेला आहे. आणि मॅडम एक श्रोतासाठी एक बोलून राहिलो. चालत्या कूलर मध्ये पाणी भरणे धोकादायक आहे. हो हो हो. त्याच्या प्लग बंद करून प्लग काढून पाणी भरणे. कूलर चालू असताना त्यामध्ये पाणी भरू नाही. तर हे तर खरंच मॅडम, काऊन का आपण हे विचार करतो का चालू याच्यात पाणी भरल्यानं रातभर कूलर चालत. आणि टेम्परेचर एवढा वाढला आहे का 47च्या वर गेला आहे. हो हो. सुनीलजी, छान वाटलं तुमच्याशी बोलून, तुमच्याशी संवाद साधताना. तर ऐकवीत आहोत तुमच्या आवडीचं हे छानसं गीत. नमस्कार मॅडम. मुंबई अंधेरीवरनं शांताराम बोलतो. अच्छा, शांतारामजी नमस्कार. नमस्ते मॅडम. कसे आहात शांतारामजी आपण? मॅडम मी एकदम मजेत आहे. बरोबर जवळजवळ 4 वर्षांनी माझा फोन लागलेला आहे आकाशवाणीला. अच्छा, अरे बापरे. तर जवळपास 4 वर्षांनी तुमचा फोन लागला आहे. तुमच्या या फोनचं खूप खूप स्वागत करते अकोला आकाशवाणी. थँक्यू मॅडम, धन्यवाद. शांतारामजी, कसं वाटतं तुम्हाला अकोला आकाशवाणीवरचे कार्यक्रम ऐकताना? आता मॅडम माझ्याकडे 2018 पर्यंत ट्रान्झिस्टर रेडिओ होता. आणि रेडिओ खराब झाला आणि रेडिओ आजकाल मिळत पण नाही. आणि मग मोबाईल ऍपवरती सर्व कार्यक्रम मी जवळपास जसा वेळ मिळेल तसं मी ऐकतो. बरं, तर कुठला कार्यक्रम तुम्हाला तुमच्या मनाला भावतो? म्हणजे हा कार्यक्रम खरंच खूप दर्जेदार आहे, असा कुठल्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही प्रतिक्रिया द्याल? शेतकऱ्यांविषयी जो कार्यक्रम जो किसान वाणी वगैरे प्रसारित केला जातो तो पण मला म्हणजे आवडतो. आणि बाकी मनोरंजनाचे कार्यक्रम तर आहेत. आणि ज्ञानेश्वरांची ओंजळ असे म्हणजे जे माहितीपर कार्यक्रम आहेत ते मला जास्त आवडतात. अच्छा, सध्या आपण परत एकदा कळावे लोभ असावा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. ज्ञानेश्वरांची ओंजळ तर हा बंद झालेला आहे कार्यक्रम, पण कळावे लोभ असावा हा कार्यक्रम आपण पुन्हा नव्याने सुरू केलेला आहे. तर तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे पत्र अपेक्षित आहेत आम्हाला. तुम्ही जरूर कळवा. कुठल्या गाण्याला फरमाईश आहे यावेळेला? आज शेषनाग मधलं एक गाणं ऐकायचं आहे मॅडम. शेण विलांची गीतरी मधलं. अच्छा. माझ्यासोबत माझी पत्नी आहे अनिता खंडाळे, ती पण गायंडच आहे. आणि माझा एक मित्र परिवार आहे, गोपाल तायडे, विजय निर्मळे, ते आमचे अनेक मित्र परिवार आहे. आम्ही सर्व मिळून तुमचे कार्यक्रम ऐकत असतो. अच्छा अच्छा, अरे वा, फारच छान. आता संपूर्ण परिवार ब्लाइंड आहेत. आणि आमचं म्हणजे कसं जॉईंट फॅमिली आहे. आमच्या सासूबाई आहेत आणि आमच्या मिसेसचा भाऊ वगैरे, आम्ही सगळे मिळून एकदम जॉईंट फॅमिली आहे इथं मुंबईला. खूपच छान.
कारण की सध्या ही एकत्र कुटुंब पद्धती आपल्याला फार कमी पाहायला मिळते आणि मला तर असं वाटतं की एकत्र कुटुंब पद्धती जिथे जिथे असते तिथे तिथे सुख खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळतं, नाही का? हो. छान. तर शांतारामजी, ऐकवीत आहोत तुमच्या आवडीचं हे छानसं गीत. हॅलो, कार्यक्रम सुरू संवाद. ताई नमस्कार. नमस्कार, कोण बोलताय? मी नांदुरा रोड जळगाव जामोद संतोष काटे गोंधळी बोलतो ताई. अच्छा, संतोषजी नमस्कार. हो ताई नमस्कार. कसे आहात संतोषजी? एकदम मजेत आणि आनंदात आहे ताई. उन्हाचा खूप कडाका आहे, खूप ऊन तापत आहे. हो हो, खरंच आहे. हो. पण एवढ्या उन्हाळ्यातही आणि एवढ्या कडक उन्हात सुद्धा तुम्हाला वाटलं की चला कुठेतरी अकोला आकाशवाणीला आपण फोन लावूया आणि एक गारवा प्राप्त करूया, तर तो तुम्ही केला. हो ताई, हो ताई, बरोबर आहे. छान छान. मी आकाशवाणीचा जुना श्रोता आहे ताई. हा, आणि हा. प्रत्येक केंद्राचे माझं नाव आहे. अच्छा, हो हो तर तुमचं नाव फार म्हणजे सार्थक आहे तुम्हाला संतोष, हो. कारण की हो, कुठलीही हो. परिस्थिती आणि असो तुम्ही. माझ्या मुलीचे नाव पण माझ्या मुलीचे नाव पण सार्थक आहे ताई. माझ्या मुली आहेत. माझ्या मुलीचे नाव आहे प्रतीक्षा, आकांक्षा, अपेक्षा, समीक्षा. अच्छा, माझ्या पत्नीला उषा. बरं. छान छान छान, मस्त. फारच उत्कृष्ट फॅमिली आहे तुमची हो हो. आणि गोंधळाचे साजेशी कार्यक्रम अशी वगैरे नावं आटोपले. आहेत सगळ्यांची. हो, गोंधळाचे कार्यक्रम वगैरे आटोपले. हा हा, आता अधिक मास आहे, पुरुषोत्तम महिना. बरोबर. वर्षातून एक वेळा येतो हा. हो, हो ताई. तर जावयाला वाण असतं, नाही का? हो. आता आमची मंडळी गेलेली आहे गावामध्ये. बरं बरं. नंतर त्यांना जावई पण आलेले आहे इथे. अच्छा अच्छा अच्छा, हो ताई. चला मस्त. तर कुठल्या गाण्याला फरमाईश आहे संतोषजी यावेळेला? आज 1980 मध्ये आलेला चित्रपटात नाव आहे संसार. बरं, हो. आणि गाण्याचे बोल आहेत वारा गाई गाणी प्रीतीचे तराने. छान छान. रेडिओ आकाशवाणी अकोलावर सर्व ऐकणारी जी मंडळी आहे हा, त्यांना पण हे डेडिकेट आहे काही गीत. अच्छा, हो छान. ताई. नाही, गाण्याची निवड तुमची छानच आहे. छान गाणं निवडलेलं आहे तुम्ही. हो ताई. हा, आणखीन काय म्हणता संतोषजी? बाकी आनंद आहे ताई. बरं, तुम्ही काय करता स्वतः? मी गोंधळी कलावंत आहे. अच्छा, शेगाव, खामगाव, अकोला, हा हा, नागपूर अशा चांगल्या म्हणजे ज्याच्याकडे लग्न वगैरे समारंभ असला तेव्हा हा गोंधळाचा म्हणजे लग्नाचा मुहूर्त असला तेव्हा गोंधळाचा कार्यक्रम योग येतो माझा. बरं बरं. आमचा ग्रुप आहे गोंधळी लोकांचा. आणि तुम्ही राहता कुठे म्हटलं? मी नांदुरा रोड जळगाव जामोद. बरं बरं. तर ही एक कला आहे जी तुमच्याकडे आहे आणि तुम्ही त्याचा छान उपयोग करून घेत आहात. छान छान वाटलं तुमच्याशी संतोषजी बोलून. तर हो ताई. ऐकवीत आहोत तुमच्या आवडीचं हे छानसं गीत. मी जैतूननगर सुनीतादान अकोला इथून बोलतो. हा, कोण बोलताय? गजानन मिसाळ. अच्छा, गजाननजी नमस्कार. नमस्कार नमस्कार मॅडम. गजाननजी, कुठल्या गाण्याला फरमाईश आहे यावेळेला? माझी फरमाईश आहे चित्रपट आहे प्यार जिंकता नाही. बरं, गाण्याचे बोल आहेत चाहे लाख चुका आहे. ठीक आहे. हो. तर गजाननजी, काय म्हणता तुम्ही सांगा? आजच्या सुरसंवाद कार्यक्रमात तुम्ही फोन केलेला आहात. तुम्हाला काय सांगायचं आहे? सांगायचं ते आपण जे काळाचा कार्यक्रम चालू केला ते फार चांगला म्हणजे कार्यक्रम मला आवडतो तो. श्रोत्यांच्या प्रतिक्रिया त्याच्यामध्ये म्हणजे ऐकायला मिळतात. बरोबर. कोणते कार्यक्रम चालू करावं कोणते बंद करावं त्याच्यामध्ये ते करतात श्रोतेची फरमाईश. आणि तसेच मग चित्रपटांचे कार्यक्रम आपके फरमाईश रसिकांसाठी ते पण आवडतात मला. बरं, तसा तर कळावेलो बसावा हा कार्यक्रम जो आहे तो तुमच्या ज्या प्रतिक्रिया आपल्याला आम्हाला मिळतात आहे की नाही, तर त्याहून म्हणजे आम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळतं की कुठे कमी आहे किंवा कुठे काय करायचं आहे ते सुद्धा आम्हाला कळतं आणि कार्यक्रम आणखीन दर्जेदार होण्यास खरं तर मदत मिळते. हो हो बरोबर. तर गजाननजी, कोण कोण असतं तुमच्या घरी? माझी मिसेस सुनीता मिसाळ. बरं. मुलगा आनंद मिसाळ. हा. आणि मुलीचं लग्न झालं. 2 नातू आहेत. अच्छा, ठीक आहे. ताराश आणि विराश नातूचं नाव आहे. तर ठीक आहे गजाननजी, ऐकवीत आहोत तुमच्या आवडीचं हे छानसं गीत. हेलो, कार्यक्रम सुरू संवाद. नमस्कार मैडम, मैं चिरमिरी क्रॉसिया कॉलोनी जिला कोरिया छत्तीसगढ़ से इंद्रभान सिंह बोल रहा हूँ. अच्छा जी, नमस्ते. और नमस्ते मैडम, मैं आपका कार्यक्रम में फोन किया हूँ सुरसवाल अकोला आकाशवाणी केंद्र में.
हाँ मैं ड्यूटी पीरियड में हूँ और आपका कार्यक्रम में फोन किया हूँ। आपसे बातचीत हो रहा, डबल खुशी बढ़ रहा है। यहाँ मौसम जबरदस्त गर्मी है। मैं छाया में नर्सरी के बीच में खड़ा हूँ, ठंडा ठंडा हवा चल रहा है। अरे वाह, तो यहाँ पर मैडम मैं ऊंचा जगह में हूँ और यहाँ पर छाया में खड़ा होते हुए बातचीत हो रहा है। बहुत अच्छा लग रहा है। हवा भी एकदम ठंडा ठंडा चल रहा है। मैडम ऐसे जगह में खड़ा हूँ कि मेरे को वहाँ पर मेरे को गर्मी महसूस नहीं होता है। जब हवा चलता है तो हवा अच्छा बंद होता है तभी उमस गर्मी लगता है। अभी देखिए हवा बढ़िया चल रहा है, जब आपसे बातचीत हो रहा है हवा बढ़ता जा रहा है, ठंडा ठंडा लगते जा रहा है। अच्छा अच्छा। तो इस ठंडे ठंडे मौसम में कौन सा गाना सुनना चाहेंगे आप? आज मैं सुनूंगा, मेरा फिल्म का नाम है पति पत्नी। वो गाना है ना, ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, गाना आए ना आए गाना गाना चाहिए। चाहिए। नहीं कपूर, आशा भोसले। तो सुनाते हैं आपके इस प्यारे से गीत को जिसका नाम है ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए। चलिए सुनते हैं ये प्यारा सा गीत। हेलो हॅलो, नमस्कार. नमस्कार, कार्यक्रम सूरसंवाद. नमस्कार ताई, मी बळीराम साबळे पाटील, लिंबारोळी देवी तालुका जिल्हा बीडून बोलतोय ताई. नमस्कार नमस्कार, कसे आहात तुम्ही? मस्त स्वस्त. अरे वा वा सध्या वा. आता आमच्याकडे जास्त तापमान झालेलं आहे. आता ऊन पडलंय. हम्म. 10, 10:30, 11 वाजता शेतीचा धंदा करायला लागतो. हो, तर इतक्या उन्हातही स्वस्त आणि मस्त असणं हेच अनिवार्य आहे. त्याच्यामुळेच आपण छान समाधानी आयुष्य जगणार आहोत, आनंदात राहणार आहोत. तर हो, तब्येतीची आणि काळजी घ्या आणि स्वस्त राहा, मस्त राहा. हो, आणि शेतकऱ्याचं कसं असतंय, उन्हाचे काम करावंच लागत असते. त्याला पर्याय नाहीये. हो. बरोबर. शेती किसान राजा आहे. हो शेवटी देव. हो. हा, ताई आज आपल्याला एक गीत ऐकायचंय. कुठल्या गाण्याला फरमाईश आहे बळीरामजी? आज आपल्याला हिंदी गाणं आहे. बरं, कुठलं सांगा ना. आणि गाण्याचे बॉयल चुप गए सारे नजारा आई क्या बात हो गई. आहा आहा, मस्त. आणि ताई आपले 2-3 मित्र आहेत. हम्म किल्ले दारूरचे जलालबाई, हम्म मारुती भोसले, हम्म. नारायण चिरके, अभिमन्यू साबळे, बरं, रामहरी कदम, ईश्वर साबळे हे सगळेजण मिळून आम्ही गीत ऐकत होत ताई. छान छान छान. तर तुम्ही जेव्हा हे आता मित्रांची नावं घेतलेली आहेत, तर या मित्रांना पण सांगा कधी फोन करायला अकोला आकाशवाणीला. असाच टाइम राहिला तर करू शकते ते बी. बरोबर. कारण आमचा मित्र ग्रुपच आहे पहा रेडिओ संघाचा आमच्या. अच्छा अच्छा. हो, आपल्या आकाशवाणीचे रेडिओ श्रोता संमेलन छत्रपती संभाजीनगर मध्येच आपली भेट होणार आता. हो हो, नक्की, बिलकुल. हो, चालेल. तर बळीरामजी ऐकवित आहोत तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व मित्रपरिवारासाठी हे छानसं गाणं. हॅलो, कार्यक्रम सूरसंवाद. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार. मी अंजना पोटदुखे बोलते, मोठी उमरी इथून. बरं बरं, बोला. हा, गाणं सांगायचं होतं मॅडम. अच्छा, अंजनाजी काय करता काय तुम्ही? आम्ही पीके मध्ये लेबर म्हणून काम करतो मॅडम. बरं बरं. आणि मग कामाचे तास कसे आहेत तुमचे? केव्हा जाता आणि केव्हा वापस येता घरी? 9:30 ते 5 पर्यंत असते ड्युटी आमची. बरं बरं, ठीक आहे. आणि तुमच्यासोबत अजून किती जणी आहेत? आमच्यासोबत 10 जणी बाया आहेत मॅडम आम्ही. अच्छा अच्छा. तर मग तुम्ही तिथे अकोला आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकू शकता का? हो मॅडम, ऐकू शकतो ना मोबाईलवरनं. छान छान. कुठल्या गाण्याला फरमाईश आहे अंजनाजी? गाणं मॅडम 1 मिनिट, माझ्यासोबतच्या त्या महिला आहेत त्या सांगणार आहेत. चालेल. हा, घ्या, बोला. हॅलो मॅडम. हा, नमस्कार. मी सुनीता मिसाळ बोलते. सुनीताजी, कुठल्या गाण्याला फरमाईश आहे मग? फुलावर काट्यामधलं द्या मॅडम. बरं, त्यातलं कुठलं? कोणतं पण द्या. बरं बरं, ठीक आहे. आमच्या बायाचे नाव सांगू का मॅडम? सांगा ना, सांगा. सरला कपले, काजल सोळी, सीमा तायडे, रेखा वडकर, अनिता तापटे, शारदा मोरे, हं. कविता नावकर. अच्छा, आम्ही एवढ्या जणी एका ठिकाणी काम करतो. बरं, कधी छान छान. हा. तर ठीक आहे, छान असंच गुण्या गोविंदाने काम करा, हसत राहा, खेळत राहा आणि अकोला आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत राहा. तुमचं चालेल. नाव काय मॅडम? मी सीमा तऱ्हाळकर बोलते आहे. आम्ही 3-4 महिने झाले नंबर घेतला पण लागतच नव्हता फोन. बरं बरं. तर अखेरीस तुमचा फोन लागलेला आहे. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि ऐका हे छानसं गाणं. धीरे धीरे प्यार को. सूरसंवाद. हा, हॅलो सुसंवाद, आपण कोण बोलतो? मी सीमा तऱ्हाळकर बोलते. कोण बोलताय आपण? अरे सीमा ताई, मी कुमार आशिष बोलतो, अनुजा तांडव. अच्छा, कुमार आशिषजी, नमस्कार.
नमस्कार ताई. तुमच्यासोबत सुसंवाद मध्ये बोलण्याची खूप इच्छा होती बाई. अच्छा अच्छा. चला तर मग तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि फोन लागलेला आहे. तुमचं खूप अभिनंदन. कसे आहात? एकदम चांगल्या. पुण्याले आता पुणे महाबळेश्वर हिंडासाठी आलो आता फिरासाठी. अरे वा, क्या बात आहे, बढिया. तर कोण कोण आलेलं आहे? तुम्ही फॅमिली सोबत आले की मित्रमंडळी सोबत? फॅमिली. आमचे बाबा आहेत SR टेलर, भाऊ आहे जय राठोड. बरं बरं. आमची आई आहे इंदुबाई राठोड. अच्छा अच्छा. सानिका राठोड. चला मस्त. हो. सगळीकडे इकडे तिकडे फिरताना तुम्हाला अकोला आकाशवाणीची आठवण आली आणि अकोला आकाशवाणीला फोन लावावा असं तुम्हाला वाटलं, तर खरंच आनंद झाला आम्हाला. मी कुठेही असलो तरी तर अकोला आकाशवाणी सोबतच राहतो. बरं. आणि आपले श्रोते जे आहेत त्याच्या संपर्कात हमेशा राहतो. फारच छान. आमचे लकडी गुरुजी आहेत शेलू बाजारचे, दत्तात्रय लकडी गुरुजी. दत्तात्रय लकडे. अच्छा अच्छा अच्छा. ते आता 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. अच्छा. त्याच्यासाठी एक गाणं द्यायचं आहे. बरं. आणि इतरही श्रोते खूप आहेत आपले. अच्छा. म्हणजे आजचं जे तुमचं गाणं आहे ते खास आपले श्रोते दत्तात्रयजी लकडे यांना समर्पित आहे. हो. बरं बरं. तर आशा भोसलेचं एक गाणं द्या शराबी चित्रपटातलं, मुझे 9 लखा मंगा दे रही हो. आकाशवाणी अकोला. आदित्य सोटूसे बोलतो, हिंगणा वैजनाथ इथून. आदित्यजी, काय करता काय आपण? काहीच नाही, बघ शेतीचे काम चालू आहे. शेती. अच्छा अच्छा. सध्या तुम्ही कुठे आहे? मग घरी आहे की शेतात आहात? शेतामध्ये आहेत. बरं बरं. तर कुठल्या गाण्याला फरमाईश आहे मग आज? मला गाणं ऐकायचं आहे, जिनेची राह मधलं आनेचे उसके आई बार. ठीक आहे. आणखीन काय म्हणता तुम्ही? काही नाही, तुमचा कळाया लोबोसा कार्यक्रम ऐकला मी 10 वाजता. बरं, कसा वाटला मग? हा, 1 नंबर छान कार्यक्रम होता. पहिला पण गुरुवार होता ना. हां हां. मस्त कार्यक्रम होता. हो हो. तर तुम्ही पण कळावे लोभसावा या कार्यक्रमासाठी पत्र पाठवत चला. तुमचे अभिप्राय, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे आम्हाला सुद्धा दर्जेदार कार्यक्रम देता येतील. 2-3 मित्राचं नाव सांगू का ताई? सांगा ना. माणिक तायडे हिंगणा वैजनाथ, रामभाऊ श्रीनिवास हिंगणा वैजनाथ, शंकर चुंबळे आहेत नागी येथून, आणि वानखळे भाऊ आहेत काळागीर, आणि सुनील राठोड तांडाचे. अच्छा. ऐकवीत आहोत तुमच्यासाठी आणि तुमच्या सगळ्या मित्रांसाठी हे छानसं गीत. सूरसंवाद, अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या या सूरसंवाद कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला होता सीमा तर्हाळकर यांनी. तांत्रिक सहाय्य गजानन गवारे आणि राजेश जाधव यांचं. निर्मिती सहाय्य होतं प्रकाश वैद्य यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी. सूरसंवाद. FM 102.4 मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून बोलत आहोत. 12 वाजत आहेत. महिला